राज्यातल्या प्रमुख शहरांसोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा उद्या मॉकड्रिल केलं जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात छावणी परिसरात भारतीय सैनिकांची छावणी आहे। सीमेवर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनाही सतर्क राहण्यासाठी मॉकड्रिल घेतली जाणार आहे आणि याच अनुषंगानं तयारीला सुरुवात झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त कार्यालयातनं इथल्या परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी घेतलाय। आपण पाहूया। भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली असताना गृह विभागानं आता काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत। ते म्हणजे मॉक ड्रिल संदर्भामध्ये मॉक ड्रिलचे ज्या सूचना आहेत, जे काही आदेश देण्यात आलेले आहेत, त्यानंतर विविध ठिकाणी हाय अलर्ट जे आहे तो पाहायला मिळतोय। मी महत्त्वाच्या ठिकाणी आलेलो आहे। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणी एक बैठक झालेली आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून होणाऱ्या मॉक ड्रिल संदर्भातही विशेष चर्चा जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि मॉक ड्रिल संदर्भात ठोस ती पावलं जी आहे ती उचलण्यात येत आहेत। कारण जी काही तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी सावधानतेचा इशारा म्हणा किंवा जनतेला सूचित करण्यासाठी आणि जी काही परिस्थिती निर्माण होऊ शकते, जो काही अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो, तर त्यानंतर कसं सावध राहावं किंवा कसा स्वतःचा बचाव करावा या संदर्भातही सूचना देण्यासाठी ही एक मॉक ड्रिल असणार आहे। कारण जी परिस्थिती सीमेवर निर्माण झालेली आहे तिचा विचार केला गेला असता या ठिकाणी एक सावधानता, एक सूचना जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यासाठी मॉक ड्रिल जी आहे ती राज्यभरातील 16 ठिकाणी जी आहे ती करण्यात येणार आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर काही परिस्थिती उद्भवलीच तर त्यासाठी सावध म्हणून, सावधानता म्हणून ही बैठक जी आहे किंवा ही उपाययोजना जी आहे ती केली जाते आणि कुठल्याही प्रकारे जर अनुचित प्रकार घडत असेल तर त्यासाठी सज्जतेचा इशारा जो आहे किंवा कशा प्रकारे आम्ही तयार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो। त्यामुळे उद्या मॉक ड्रिल आहे आणि मॉक ड्रिल संदर्भात आज महत्त्वाच्या बैठका आणि त्यासोबतच सूचना ज्या आहेत त्या केल्या गेल्या असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।